मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम जेवायला बसलेले असताना पल्लवीला म्हणतात की उद्यापासून कॉलेज सुरू होतंय, त्यामुळं अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यावर पल्लवी म्हणते की हो मॅम. आदिती मॅम पहिला घास खाणारच तोच मोठी आई ताट ओढून घेते. आता मोठ्या आईचं असं वागणं बघून पल्लवी आणि आदिती मॅम दोघीही आश्चर्यचकित होतात. मोठी आई ताट घेऊन जायला निघते तेव्हा पल्लवी त्यांना अडवते आणि म्हणते, मोठी आई, अहो काय चाललंय तुमचं? असं दुसऱ्याच्या समोरचं ताट कोणी ओढून घेतं का? त्यावर मोठी आई म्हणते की घरात अशी परिस्थिती असताना तुम्हा दोघींना एकमेकींचं कौतुक करायला, निवांत बोलायला बरं सुचतं गं. या आदितीची नाटकं मला नवीन नाही, पण पल्लवी तू सुद्धा साधा सरळ संसार करायचा सोडून या नको त्या माणसांच्या काय नादी लागलीस? यावर पल्लवी म्हणते की साधा सरळ संसार म्हणजे नक्की काय करायचं असतं हो मोठी आई? तुमची गुलामगिरी पत्करायची, तुमचे अन्याय सहन करायचे, बरोबर ना? आणि काय हो, या घरात सरळ साधा संसार तुम्ही कोणाला करून दिला? आदिती मॅमचा संसार उद्ध्वस्त केलाच, त्यांना घराबाहेर काढलं, बाबांना एकटं पाडलं, विभा काकूंना आजवर एकही गोष्ट त्यांच्या मनाने करू दिली नाही, आणि प्रदीप काकांना काय तर तुमच्या ताटाखालचं मांजरच केलंय. विभा काकूंना काय हवं नको हे लक्ष द्यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. मेघना वहिनी तर बिचाऱ्या एकट्याच पडल्यात. त्यांची चौकशी केली तुम्ही? कधी स्वतःच्या मुलाला इथे यायला आग्रह केला तुम्ही? नाही ना? आणि मी? आता मी तुमची टार्गेट आहे ना? माझ्या विरोधात शांतनूंना भडकवताय तुम्ही? त्यांना खोटं नाटं सांगून आमचा संसार मोडायला निघालात? एक लक्षात ठेवा मोठी आई, तुमचे सगळे डाव मी उधळून लावेल, पण माझा संसार तुम्हाला उधळू देणार नाही मी. ही पल्लवी आहे, सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन ते खडून काढते. अशी गप्प बसणार नाही मी. तुम्ही मोडलेले सगळे संसार मी कशी जोडते ते बघाच आता. मित्रांनो, आजचं आपल्या स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचे टार्गेट असणारे 600 लाईक्स, तर तुम्ही ते नक्की पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावे व्हिडिओच्या शेवट घोषित केली जातील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे प्रभाकर आणि प्रदीप गाडीतून चालत असताना तेव्हा प्रभाकर सरांना पल्लवीचं बोलणं आठवतं की तुम्हाला आता प्रदीप काकांवर लक्ष ठेवावं लागेल, त्यांच्या फोनमध्ये काही सापडतं का हेही तुम्हाला बघावं लागेल. त्यामुळे प्रभाकर सरांचं लक्ष प्रदीपच्या फोनवर जातं. ते फोन हातात घेऊन म्हणतात की प्रदीप, नवीन फोन घेतलास का? आता प्रभाकरने असं म्हटल्यावर प्रदीप घाबरतो आणि फोन हातातून हिसकावून घेतो आणि म्हणतो की नाही नाही, जुनाच आहे. मग प्रभाकर सर त्यांचा हातात फोन घेऊन म्हणतात की प्रदीप, अरे मोबाईलला नेटवर्कच नाही, जरा अर्जंट कॉल करायचा होता. प्रदीप, एक कॉल करतो हां. तेव्हा प्रदीप पुन्हा एकदा प्रभाकर सरांच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो की तू कशाला त्रास करून घेतो, मी लावतो ना फोन. प्रभाकर सर म्हणतात की अरे दे ना, मी लावतो. तेव्हा प्रदीप म्हणतो, अरे नाही नाही दादा, तू सांग नंबर, मी करतो कॉल. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती. तेव्हा प्रदीप म्हणतो की नको, माझ्या फोनवरून नको तो नंबर. प्रदीप म्हणतो की प्रभूदादा, तू एक काम कर, तू इथे उतर आणि तसंच कॉलेजला पुढे जा. मी माझं काम करतो आणि घरी येतो. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की नाही रे, माझी काळजी करू नकोस, मला काही काम नाही आहे. तू जा तुझ्या कामाला, मी गाडीत बसून राहतो. तुझं काम झाल्यावर आपण दोघंही कॉलेजला जाऊ आणि पुन्हा एकत्र घरी जाऊ. तेवढ्यात प्रदीपला दादांचा फोन येतो. त्यावर प्रभाकर म्हणतो की अरे फोन उचल ना, दादांचा फोन आहे. मग प्रदीप फोन उचलतो. मोठे काका विचारतात की कुठे आहेस प्रदीप तू? तेव्हा प्रदीप म्हणतो की इथेच बाहेर आहे. मोठे काका पुन्हा विचारतात की नक्की कुठे आहेस प्रदीप तू? पुन्हा काही घोळ नाही घातलास ना? प्रदीप म्हणतो की आता कॉलेज सुरू होईल ना, त्यामुळं प्रदीप प्रभूदादाबरोबर बोलतो, डिस्कस करतो आणि मग तुम्हाला कळवतो. मोठे काका समजून जातात की प्रभाकर त्याच्यासोबत आहे. तेव्हा ते म्हणतात की प्रभाकर तुझ्यासोबत आहे की काय? तेव्हा प्रदीप म्हणतो की प्रभूदादा इथेच आहे, त्याच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला कळवतो. मोठे काका म्हणतात की अरे त्याला घेऊन कशाला पडलास बाहेर तू? प्रदीप नाटकं करत म्हणतो की हो हो, तेच तर म्हणतोय ना मी. मोठे काका म्हणतात की ताबडतोब प्रभाकरला दुसरीकडे पाठव आणि आत्ताच्या आत्ता गोडाऊनकडे ये. तेव्हा प्रदीप ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतो. प्रदीप म्हणतो की प्रभूदादा, मला आत्ता आठवलं की माझं महत्त्वाचं काम आहे, ड्रायव्हर जरा गाडी थांबव. तो ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो, गाडीतून पटकन उतरतो आणि प्रभूदादाशी काही न बोलता तिथून निघून जातो. तर सर गाडीच्या खाली पटकन उतरतात, पण तोपर्यंत प्रदीप तिथून नाहीसा झालेला असतो. त्याला इकडं तिकडं शोधू लागतात, पण तो कुठेच दिसत नाही. मग प्रभाकर सर गाडीत बसून तिथून निघून जातात.
तेव्हा प्रदीप एका भिंतीच्या आड लपलेला असतो. इकडे मोठी आई पुन्हा जायला निघालेली असते तेव्हा आदिती मॅम त्यांचा हात धरतात आणि ताट ओढतात. तेव्हा मोठी आईला दिसतं की शांतनू तिकडनं येतोय. मोठी आई लगेच तिचे रंग बदलते आणि म्हणते की अगं अगं काय करतीयस हे? असं जेवणाचं ताट कोणी ओढून घेतं का? अगं का छळताय तुम्ही दोघीजणी मला? आता मला या घरात जेवणसुद्धा मिळणार नाही का गं? तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई काय झालं? मोठी आई म्हणते शांतनू तू तू कधी आलास? तू जा बाबा इथून, नाहीतर तुला वाटेल की मोठी आई काहीही सांगते. तेव्हा शांतनू म्हणतो की तसं नाही आहे मोठी आई, मला कळायला हवं की काय झालंय. मोठी आई रडत रडत नाटकं करते आणि म्हणते अरे मी त्या औषधांच्या गोळ्या घेते ना, त्यामुळे मला सारखी सारखी भूक लागते. तर हिने माझ्या हातातून जेवणाचं ताटं सोडून घेतलं आणि वर म्हणते कशी की आता तुझे आनंदाचे दिवस संपलेत, आता मी सांगेल तेच ऐकायचं आणि तसंच वागायचं, आता माझं राज्य. मोठ्या आईच्या नाटकांची हद्द बघून तर पल्लवी आणि आदिती मॅम चक्कच होतात. शांतनू पुढे येऊन आदिती मॅमच्या हातातलं ताट ओढून घेतो आणि म्हणतो बाहेरच्या कोणत्याही माणसाचं काही ऐकायची गरज नाही आहे मोठी आई, हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहील. पल्लवी म्हणते की मोठी आई का खोटं बोलताय तुम्ही? हे ताट मी आदिती मॅमला वाढून दिलं होतं, तुम्हीच ते ताट त्यांच्या हातातून हिसकावून घेतलं आणि आता उलटं बोलून सांगताय. तेव्हा मोठी आई म्हणते की बघितलंस ही कशी खोटं बोलते. ती आई म्हणते की शांतनू मी कधी कोणाच्या हातातलं ताट घेईल का रे? आणि मी असं का करेल रे, सांग तू मला. शेवटी मला जी भीती वाटत होती ना तेच झालं. ह्या आदितीच्या नादाला लागून आपली पल्लवी बदलली. आपली पल्लवी आधी किती चांगली होती, प्रेमळ होती आणि आता बघ कशी करते. त्यावर आदिती मॅम म्हणतात की सुपर्णा वहिनी तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते तुम्ही मला बोला, जो काही दोष द्यायचा आहे तो मला द्या, पल्लवीची काहीही चूक नाही आहे. तुम्ही त्या बिचारीला. तेवढ्यात शांतनू म्हणतो की बास. तो म्हणतो की मोठी आई नको असलेली माणसं इथं असताना तुला जेवणही जाणार नाही, तू चल रूममध्ये जाऊन जेऊ. आणि तू म्हणालीस ते अगदी खरं आहे मोठी आई, पल्लवी आता आपली राहिली नाही आहे. मी जिच्यावर प्रेम केलं होतं ती ही पल्लवी नाही आहे, ती बदलली आहे, खरंच खूप बदलली आहे. मग शांतनू मोठ्या आईला घेऊन जातो तेव्हा मोठी आई मागे वळून दोघींकडेही बघून हसते आणि खोटे नाटे डोळ्यातले अश्रू पुसते. पल्लवी तिच्या रूममध्ये येते आणि रूम आवरायला सुरुवात करते. इतक्यात तिचं लक्ष शान्वीच्या फोटोवर जातं. ती दोघांचाही फोटो हातात घेते आणि म्हणते की शांतनू मी बदलली आहे, पहिल्यासारखी राहिली नाही आहे. असं कसं म्हणालात तुम्ही? पण असं काही नाही आहे, मी तुमचीच पल्लवी आहे, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुमची काळजी करणारी, तुमच्यासोबत भांडल्यावर अस्वस्थ होणारी. पण तुम्ही मात्र बदललात. तुम्हाला माझी आठवणही येत नाही का हो? माझ्याशी काहीच बोलावंसं वाटत नाही खरंच? मी एवढी नकोशी झाली आहे का तुम्हाला? मग फोटोला छातीशी घेऊन पल्लवी खूप रडत असते. तेवढ्यात शांतनू देखील तिथे येतो. तो पल्लवीला रडताना बघतो, त्यालाही खूप वाईट वाटत असतं. इकडे मोठे काका गोडाऊनमध्ये असताना तेवढ्यात प्रदीप येतो आणि म्हणतो दादा. मोठे काका म्हणतात काय रे प्रभाकरचं काय झालं? त्याला फसवून आलायस ना इकडे, तू इथे आलायस हे त्याला कळलं तर नाही ना, बघितलं नाही ना त्याने? तेव्हा प्रदीप म्हणतो की नाही तो जातच नव्हता, शेवटी त्याला कटवून आलो इकडे. दादा आता यापुढे आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे हा. हे काका म्हणतात की हे तू मला सांगतोय, घोळ तू घालतोस की नाही? ते तावडेकडं बघून म्हणतात की हे सगळं या तावडेमुळे झालंय, कळतच नाही आता त्याला. मग ते तावडेचा गळा पकडून म्हणतात की तावडे तुला खूप माज आलाय ना? प्रदीपचा फोन हातात घेऊन त्यावरून फोन लावायची हिंमत झाली का? तुला जिवंत ठेवलंय ते उपकार समज. सांगतोय तसा वागला नाही तर फुकटचा जीव जाईल तुझा. तेवढ्यात प्रदीप पुढे जातो आणि म्हणतो की दादा अहो मरेल तो. दादा त्याचा गळा सोडून देतात आणि म्हणतात आता वाचलायस तू, पुढच्या वेळी जीव जाईपर्यंत मान सोडणार नाही तुझी. प्रदीप नजर ठेव याच्यावरती. मग मोठे काका तिथून निघून जातात तेव्हा प्रदीप पुन्हा एकदा तावडेला बेदम मारतो. इकडे सर्वजण घटस्थापनेच्या पूजेसाठी खाली जमलेले असतात. सगळेजण छान तयार झालेले असतात. तेवढ्यात मेघना म्हणते की पल्लवी कुठे आहे मेघना? तेवढ्यात विभावरी म्हणते की पल्लवी कुठे आहे? तेवढ्यात पल्लवी देखील तिथे येते. पल्लवी छान रेडी होऊन आलेली असते. तेव्हा ज्योती म्हणते, तेव्हा गीता म्हणते की वाव किती छान दिसतीयस, हा कलर खूप उठून दिसतोय तुझ्यावर. वहिनी तू सांग सुंदर दिसतीये ना पल्लवी?
मेघना म्हणते की पल्लवी रोजच छान दिसते. शांतनू पल्लवीकडे बघत नसतो. सर्वजण सेल्फी काढत असतात. पल्लवीचं शांतनूकडे लक्ष नसतं तेव्हा शांतनू हळूच पल्लवीकडे बघत असतो. तो तिला एकटक बघत असतो आणि हसत असतो. आदिती मॅम मात्र शांतनूकडेच बघत असतात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की एवढं टक लावून काय बघतीयस? आदिती मॅम म्हणतात की इकडे बघ. शांतनू प्रेमाने पल्लवीकडेच बघत असतो. परंतु पल्लवी जेव्हा शांतनूकडे बघते तेव्हा शांतनू खाली मान घालून घेतो. प्रभाकर सर म्हणतात की तू इथे का उभी आहेस खाली? ना तिकडे. आदिती मॅम म्हणतात की नाही नको, अजून कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी मला स्वीकारलं नाहीये. मी तिथे आले तर शांतनू निघून जाईन. तेव्हा प्रभाकर म्हणतो की तू सुद्धा या घरची सून आहेस ते विसरू नको, चल माझ्यासोबत. प्रभाकर सर आदिती मॅमचा हात घेऊन तिथं जायला निघतात तेवढ्यात शांतनू त्यांना बघतो आणि तो घराबाहेर जायला निघतो. प्रभाकर सर शांतनूला थांबवतात आणि विचारतात की कुठे निघालास? तेव्हा शांतनू म्हणतो की बाहेरच्या कोणासोबत राहण्यास मला इंटरेस्ट नाहीये, मला आपल्या कुटुंबासोबत राहण्यात आनंद आहे. त्यावर प्रभाकर म्हणतो की अरे वा, मग चांगलीच गोष्ट आहे की आपल्या कुटुंबातल्या लोकांचा एवढा विचार करतोस. मग आज इतका चांगला दिवस आहे, मग तू तुझ्या कुटुंबातल्या आवडत्या लोकांना सोडून बाहेर जातोयस. केल्यावर तुझ्या कुटुंबातल्या लोकांना बरं वाटेल. मोठी आई लगेच म्हणते की भाऊजी तुम्ही याला कशाला अडकवताय? तुम्ही राहा ना तुम्हाला हव्या त्या व्यक्तीसोबत. तुम्हाला कोणी अडवतंय का? नाही ना. प्रभाकर सर म्हणतात की स्वतःच्या आधी कुटुंबाचा विचार करायचा हे संस्कार केले ना तुम्ही माझ्या मुलावर. आणि तसंही आधी ती आपल्या सोबतच राहणारे हे सत्य सगळ्यांनी स्वीकारायला हवं. मग अशा चांगल्या दिवशी तू कुटुंबातून निघून जाणार, बघ तुला चालत असेल तर. मग शांतनू सर्वांमध्ये येऊन खाली बसतो. तो म्हणतो की ठीक आहे, सण आहे त्यामुळे सगळ्या कुटुंबासोबत मी राहतो, पण त्यामुळे मी कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीला स्वीकारलं असं होत नाही. तेवढ्यात ज्योती उभी राहते आणि म्हणते की ते जाऊ द्यात, आपण आज खूप फोटो काढूयात का, कारण मी आज खूप ऑसम दिसते. तेव्हा विभावरी देखील म्हणते की तुला हवे तेवढे फोटोज काढ, फोटोजमुळे तर आठवणी आपल्यापाशी राहतात. मेघनाही म्हणते की हो ना. आणि विभावरी सासूबाईंनी खूप छान वस्त्र केले घटस्थापनेसाठी. मोठी आई लगेच म्हणते की गप्पा झाल्या असतील तर आपण घटस्थापना आणि पूजा करूया का, जास्त महत्त्वाचं आहे. सर्वजण घटस्थापनेची पूजा करण्यासाठी येतात. मेघना मोठ्या आईच्या हातात ताट देते आणि म्हणते की मेघना मोठ्या आईच्या हातात ताट देते तेव्हा मोठी आई म्हणते की अहो या ना इकडे, आपल्यालाच पूजा करायची आहे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की थांबा 1 मिनिट. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे किचनमध्ये असताना मोठी आई म्हणते की थांब आदिती, कोणाच्या परवानगीने तू आमच्या किचनमध्ये आलीस? ही अशी लुडबुड करायला तुला कोणी सांगितलं? समजतेस कोण तू स्वतःला? आदिती मॅम म्हणतात की मी डॉक्टर आदिती प्रभाकर सूर्यवंशींच्या घराण्याची सून. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये राणी बेलोटे, आनंद केसवानी, दिगंबर तुवार, दिनेश पाठक, सपना हुकारे, पूजा निंबाटे, पीना परांजपे, रेवती फडके, किशोरी उबाळे, श्रीधर मोरे, सुनीता पिसाळ, प्रमोद पंडित, शीतल पाटील, राणी पदवे, गोविंद परब, गौरी यादव, सुचित्रा सातपुते, आस्था मानेकर, मीना पाटणे, लक्ष्मण भवर, कपिला शिरसाट, चंद्रशेखर सात्विक, बबिता पवार, रमा वाडकर, गीता चंदेर यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये राणी बेलोटे, आनंद केसवानी, दिगंबर तुवार, दिनेश पाठक, सपना हुकारे, पूजा निंबाटे, पीना परांजपे, रेवती फडके, किशोरी उबाळे, श्रीधर मोरे, सुनीता पिसाळ, प्रमोद पंडित, शीतल पाटील, राणी पदवे, गोविंद परब, गौरी यादव, सुचित्रा सातपुते, आस्था मानेकर, मीना पाटणे, लक्ष्मण भवर, कपिला शिरसाट, चंद्रशेखर सात्विक, बबिता पवार, रमा वाडकर, गीता चंदेर यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये राणी बेलोटे, आनंद केसवानी, दिगंबर तुवार, दिनेश पाठक, सपना हुकारे, पूजा निंबाटे, पीना परांजपे, रेवती फडके, किशोरी उबाळे, श्रीधर मोरे, सुनीता पिसाळ, प्रमोद पंडित, शीतल पाटील, राणी पदवे, गोविंद परब, गौरी यादव, सुचित्रा सातपुते, आस्था मानेकर, मीना पाटणे, लक्ष्मण भवर, कपिला शिरसाट, चंद्रशेखर सात्विक, बबिता पवार, रमा वाडकर, गीता चंदेर यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.